ते चेन मोडवर का तिचे काय राव 178 झाले फक्त 1,76,000 रुपये. काय म्हणलं 2-2.25 लाख रुपये येते काय नू तेवढ्यात भागणार नाही ना आपलं राव. मग आता काय करायला पाहिजे? उद्या करता का? बर 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 बर. आणि मला काय म्हणत होतं की आपल्याला ते आता सर्वे करायला लागणे गावामध्ये. ते नवीन आता जे 18 वर्ष जर पूर्ण झाले कोणाचं मतदान आहे नाही मग ते आपल्याला त्यांचं आधार कार्ड फोटो घेऊन आपल्याला त्यांचे मतदान दाखला त्यांचे मतदान यादीत आपलं नाव घालायला लागते ना. ते मतदान आपलं फिक्स होईल. तेवढं केलं का आपण ते मतदान आपलं फिक्सच. आपल्या गावात आहे ना समजा 500-600 तसं 18 वर्षाचे पण पूर्ण झाले असे भेटतील ना आपल्याला. हा मग जिल्हा परिषद शाळेत द्यायचं कधी सरांकडे तिथं. बरं बरं चला बरं तिथं आपले काही कार्यकर्ते पुढे येतं. पण आपल्याला आता प्रचार दौरा चालू करायला लागेल. लोकांच्या घरी घेऊन आपल्याला भेटायला लागेल. मग आता काय होतं कोणाचे का उद्या नाही बारा दिवशी का? बर 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 बरं पैशाचं अजून नियोजन करायला लागेल बरं का? काय होतंय हे नुसते खाण्यापिण्यावरच पैसे चालले एवढे एवढे लोकसंख्या लई आहे गावची. आपल्याला अजून पैशाचा मेळ करायला लागेल. लोन काढणार का? बर 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 कोणत्या बँकेचं लोन घेणार? गावातल्या बँका पडत असं. बर बर कितीचं? 5-6 लाख सुद्धा किती 8 दिवस पर्यंत राहू फक्त बाकीचं नंतर का? सरपंच साहेब 1 लाख रुपये टाकून तुम्ही हा 10 लाखाचे टाका म्हणजे काय होतंय 8-15 रुपये निघते ना आपल्या कमीत कमी. 10 लाख रुपये टाकून 8-9 लाख रुपये तर येते ना आपल्याला. काम करू आम्ही शाळेत मुलं मुलीचं 18 वर्षाचं आधार कार्ड काढायचे शाळेतून. मुलं मुलीच्या प्रमुखांची शाळेत मतदान काढून घ्या. मतदान कार्ड तिथं काढून घेते बरोबर पिंपरीमध्ये. काही पिंपळ गावात काही पिंपरीमध्ये असं करावं ना. काय हरकत नाही पण मग मला काय म्हणायचं एक 4-500 आहेत समजा ते. पण आता काय होतंय आता घरकुल योजना कोणाला डोलाच्या बिलाच्या अशा आपल्याला लोकांच्या घरी जाऊन त्यांना सांगायला लागेल ना तुम्ही काय विकास करणार आहे तुमचे काय कामं करणार आहेत. आपल्याला प्रचार फेरी चालू करायला लागणार आहे अगोदर. उद्यापासून प्रचार फेरी तुमचे जे कार्यकर्ते आपण बिपून सगळे असं सगळ्याच्या घरी जायचं हात पाय जोडून कस तरी दादा बाबा मामा करून आहे का मतदान आपल्याला वळून घ्यायचं. आणि जे वाटलं ना आपल्याला वळणार नाही का त्याला पैसे पाणी देऊ आपण हळू अंधारून. फक्त पैसे सोय करा काय टेन्शनच घेऊ नका. भरपूर आहे ना मग टेन्शनच घेऊ नका तुम्ही. फक्त आम्ही पैसे माहिती तुम्ही असं हात मोकळा करायचा. काय म्हणलं 2 लाख मागितले का तुम्ही? 2 लाख म्हणले 2 लाख लगेच 2 लाख द्यायचे मागं पुढे बघायचे नाही. तुम्ही इकडे ट्रॅक्टर का काही करा पण आता हे बघा तुम्हाला निवडून आणणार म्हणजे आणणार. 5-6 हजार बोलायला आपला तुम्ही घाबरू नका. 5-6 हजार लोकसंख्या आपली निवडून आले किती काय खायला राव तुम्ही त्याच्यात दुप्पट कमवू शकता. 60-70 लाख रुपये खर्च मध्ये तुम्ही घाबरू नका. करणार ना हा घाबरूच नका तुम्ही. आणि कार्यकर्त्याला थोडं हिंडायला बिंडायला तुमचे जे कार्यकर्ते आहेत ना हे थोडे फिरायला लावायचे सगळे कार्यकर्ते. आम्ही आहे तुमच्या सपोर्टला. गावामध्ये तुमचं सांगतो अशी छाप केली का नाही त्याचं नाव ते हा सगळे कार्यकर्ते फिरून आणा इकडं तिकडं बुद्धेश्वर इकडं तिकडं हॉटेलला जेव घाला सगळे सगळे उद्या गाडी करून येतात ना. हा तर महिला मंडळ समजा आता महिला मंडळाला सुद्धा पंढरपूर तुळजापूर असं घेऊन जायचं गाड्या करून. गाडी बुक केली ना 2 महिने निष्ठ्या महिला मंडळ दर्शन करून आणायचं. पंढरपूर एखादं झाली का पंढरपूर ट्रॅव्हल्स बुक केले का? मोठी गाडी बुक केली ना टेन्शनच नाही ना राव. एक वेळेस कितका महिला जाते. मी म्हणतो 2 महिने निष्ठ्या महिला दर्शन करून पंढरपूरला तुळजापूरला इकडे सगळे देवाचे दर्शन करायचे नक्की ना. उद्यापासून कामालाच लागायचं. कामच फते करायचं आपल्याला मागं पुढे बघायचं नाही. आपल्याला गुलाल घ्यायचं म्हणजे घ्यायचा घेऊ ना. पैसे आता निसता पाऊसच पाडू मतदान विकत घ्यायच्या टायमाला तरी हरकत वावर एका टायमाला तर तुम्ही घाबरायच ना. पैसा 1 एकर गेलो 2 एकर 2 एकर घेता तुम्ही. तुम्हाला जे मतदान कार्डचं सांगितलेलं आहे त्याचं उद्यापासून तयारीला लागा. बर 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 काय हरकत नाही. उद्यापासून आम्ही काय करतो जेवढे गावात 18 वर्षाचे पूर्ण झालेत ना त्यांचे आधार कार्ड शाळा दाखला फोटो घेऊन जिल्हा परिषद शाळेत देतो. बर मग आता आम्ही मी आता गावातून एक चक्कर मारून येतो. बर 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 आम्ही येऊ मग आता. बर बर